नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आता मकरंद किती प्रेमात वाहत चाललाय हे आपल्याला दिसतंय. म्हणजे उद्याच्या भागात होतं काय, आपला ऋषिकेश बिचारा एकटा राहतोय, खाण्यापिण्याचे हाल चाललेत, त्याला इस्त्री सुद्धा जमत नाही. तो इस्त्री करता करता शर्टवर इस्त्री ठेवतो आणि त्याचा शर्ट जळतो आणि तो बघतो त्यावेळेस समोर जानकी असते. मग जानकी त्याला म्हणते, अरे मी तुला इस्त्री करायला शिकवते. मग ती त्याचा हात हातात घेऊन इस्त्री करायला शिकवते आणि त्याच वेळेस दाराबाहेर उभा असतो मकरंद. त्याच्या हातात छानपैकी टवटवीत गुलाबाची फुलं असतात आणि तो असं बघतो की मग जानकी आणि ऋषिकेश हातामध्ये हात घेऊन इस्त्री करताय आणि त्यांना इतकं जवळ आलेलं बघून ऋषिकेश भयंकर चिडतो. हातातल्या फुलांना असं दाबतो आणि मनात म्हणतो, जानकी तुझा इथला चॅप्टर संपलाय. मला वाटलं तो तिला मारतोय काय, पण तो घरी आल्यानंतर म्हणजे ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशी होतं काय, तो जानकीला ऑफरच देतो की माझ्या बिल्डिंगवरच्या वरच्या फ्लॅट मी तुला रेंटमध्ये देणारच, तू तिथे शिफ्ट व्हायचं. मात्र ती त्याला साफ नकार देते की मित्र म्हणून तू जे माझ्यासाठी करतोस ते खूप चांगलं आहे, पण तुला माहिती आहे मी किती स्वाभिमानी मुलगी आहे, मी तुझी ऑफर नाकारत आहे, असं म्हणून ती निघून जाते. मात्र इथं मकरंद चेहरा असा भयंकर चिडतो. आता तो पुढे जानकीसोबत आणि ऋषिकेशसोबत काय करतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्याला साथ देणार आहे ऐश्वर्या. आता हे दोन दुकडी मिळून हे ऐश्वर्या आणि मकरंद जानकी ऋषिकेशच्या मागे आता लागणार हे पक्का आहे. बघूया पुढे काय होतं ते. तुम्हाला काय वाटतं, काय घडू शकेल मालिकेत? कमेंटद्वारे कळवा. तुम्हाला ही मालिका आवडत असेल ना, लाईक आणि शेअर करा. पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत काळजी घ्या.